रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय बिनपाकाचे रव्याचे लाडू। त्यासाठी मी घेतले 1 वाटी रवा, हा बघा, आणि त्याच्यामध्ये आपण हे दूध घालणार आहोत। साईचं दूध आहे हे, त्याच वाटीने मोजून घालायचं हे दूध आणि व्यवस्थित भिजू द्यायचं त्याला अर्धा तास। तर आपण ह्याच वाटीने 1 वाटी दूध मोजूनच घेऊया, म्हणजे कमी जास्त होणार नाही। असं बरोबर 1 वाटी दूध घेतले। आता आपण हे त्याच्यामध्ये असं ओतून घेऊया आणि हे सगळं मिश्रण अर्धा तास आपल्याला भिजवायचं आहे, एकजीव करायचं। आणि अर्ध्या तासानंतर आपण पुढची प्रोसेस करायची। आता ह्याला आपण झाकण ठेवून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवूया। हे असं आपण भिजत ठेवलेलं आहे। आता ह्याला झाकण ठेवूया आणि अर्धा तासानंतर आपण लाडू बनवायला घेऊया। अर्धा तास झालेला आहे रवा भिजत घालून। आता आपण हा रवा कढईत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपण घालायचं आहे तूप। तर मी आधी तुपावर ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे आणि मग रवा भाजणार। तर हे मी थोडंसं 1 पळी तूप घातले। आता अंदाजे 2 पळ्या लागतील तूप। आणि थोडंसं मी ह्याला जाडसर मिक्सरला लावून घेणार आहे। तुपामध्ये थोडंसं एक किशमिश तळून घ्यायचे, मनुके, तुपामध्ये आपण आपला आता हा रवा टाकून घेऊया। बारीक गॅसवर असं हे थोडंसं चिकट वाटतं। आता दूध आणि रवा एकत्र अर्धा तास भिजल्यामुळे थोडा चिकटपणा वाटतोय, पण काही होणार नाही। ते आपण आता व्यवस्थित असं ह्याला भाजून घ्यायचं आणि हे ड्रायफ्रूट्स थोडेसे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। रवा असा बारीक गॅसवर एकदम मंद गॅसवर असा भिजून घ्यायचा। 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं एकदम असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। सतत असं परतवत राहायचं, त्याला खाली लागू द्यायचं नाही। हे पहा, बारीक गॅसवर कलर बदलत आलेला आहे। असं नुसतं अजून भाजून घ्यायचं आहे याला। फक्त आता 5 ते 7 मिनिटं झालेत। असं सतत भाजून घेतच राहायचं त्याला आणि त्यानंतर मग गूळ घालून ड्रायफ्रूट्स घालायचे। अशा पद्धतीने रव्याला आपलं असं तेल म्हणजे तूप सुटत आहे साईडनं, हे बघा। अजून एक 5 मिनिटं लागतील व्यवस्थित भाजायला। त्याच्यामध्ये आपण घालूया हे मनुके आणि भाजलेले काजू आणि बदाम पावडर। आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया।
वेलची पावडर. आता हे पूर्ण एकत्र एकजीव करून घेऊया. एकदम छान भाजत आला हा रवा. गाठी वगैरे काय होत नाही त्याच्यात, एकदम मोकळा असा होतो. तुम्ही बघू शकताय बघा. त्याला 20 ते 25 मिनिटं बारीक गॅसवर भाजणं खूप महत्त्वाचं आहे. आपण गूळ घातलाय, तर तो गूळ एकत्र मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूया. याच्यामध्ये आपण आता गूळ घातलाय, याला 1-5 मिनिटासाठी झाकून ठेवू, म्हणजे तो गूळ व्यवस्थित विरघळेल. अशा पद्धतीनं आपलं हे सगळं साहित्य तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडंसं 5 मिनिटानंतर, थंड झाल्यानंतर, थोडं कोमट असतानाच आपण ते लाडू बनवून घेऊ. अशा पद्धतीने आपण एका हाताने पण हे लाडू असे गोल गोल बनवून घेऊ शकतो. ड्रायफ्रूट्स भाजून घातल्यामुळं त्याची चव खूप छान येते. पटपट आपण आता हे असे आपले लाडू सगळे बनवून घेऊया. हे तुम्ही आता बघू शकता, हे असे आपले सगळे लाडू तयार झाले. खूप छान कलर आला याला आणि कढईत पण अजिबात करपलेलं नाही आहे, खाली व्यवस्थित झालेत. आता आपण एखाद्या डब्यामध्ये असे भरून ठेवायचे. तर हे असे बिनपाकाचे लाडू तुम्ही नक्की करून खा. आणि रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.